हो, हर संडेप्रमाणे आज पण आमच्या मेसला सुट्टी होती आणि आज काय करावं. तर आज आहे आपला खिचडीचा प्लॅन. तर चला बघूया. आधी आपण काय त्यासाठी जे सामान लागेल ते आणूया. तर कंटिन्यू करा. तर आपण आलोय भाजीपाल्याचे. ते आपल्याला जे सामान हवं आहे ते घेण्यासाठी आपण आलेलो आहे. आपण पहिल्यांदा घेतलं बटाटा, टमाटर आणि कांदा. त्यासाठी आपल्याला मिरची पण लागेल. मिरची पण घेऊयात आणि सगळं सामान घेतलं आपण. आता त्यानंतर जे सामान लागेल ते आपण आणखीन समोरून घेऊयात. आता घेतलं भागवती ते घेतोय सगळं सामान. गोबी पण घेतली. खिचडीत गोबी खाऊन बघू तर काही हरकत नाही. चला सामान घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं ज्याच्यापासून आपली खिचडी बनती तो पदार्थ म्हणजे तांदूळ. तर आपण आता तांदूळ घेण्यासाठी इथे आलेलो आहे. आपल्या रेसिपीसाठी आपण तांदूळ घेऊया. आता ते पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. कोलम, कालीमूच, बासमती, सारेगम, पद आणि सा करून आमचं बोट आलं कालीमूचवरती. मग आता आम्ही तीच तांदूळ घेतली. माहीत नाही कशी लागेल काय लागेल तर बघूया. बात म्हणजे आपला आचारी नाहीये. आपला आचार्य गेलाय महालक्ष्मीसाठी घरी. आपला आचार्य म्हणजे कोण तुम्हाला तर माहित आहे, नागेश भैया मोरे. तर मग आज दोघांची अशी परिस्थिती आहे की आज आम्हा दोघांनाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि आज सगळा विषय म्हणजे भागवतच्या भरोशावर आहे. भागवत जसं करेन तसं. आता बघू काय होतं. खिचडी होती काय तांदूळाचं बेसन होतं काहीच माहित नाही. आणखीन बघूयात. आता घेतलं सामान जे लागतं ते तांदूळ घेतली, शेंगदाणे घेतले, आणखीन काय लागतं काय माहित नाही. बघू खिचडी होणार बघूयात. आणि इथे थांबा थोडं थांबून सांगतो मला अजून घट्ट म्हणजे आता सगळ्यात आमच्या समोर आलेली आहे. आमचा गॅस आहे नागेश आणि शुभमच्या रूम मध्ये. आणि शुभम नाही रूमला आणि शुभम गेला कुलूप लावून. त्याने ठेवलं इथं दुसरी चाबी, ही चाबी. आणि ती चाबी काही त्याला बसत नाही. तर आमचा खिचडीचा प्लॅन होतो का नाही का कच्चेच तांदूळ खावे लागतात काय माहित. तर कंटिन्यू करा बघत राहा. नशिबाने चाबी आमच्याच रूम मध्ये होती. आणि याच्यापेक्षा आनंदाचा क्षण आमच्यासाठी काय असणार आहे तर बघूया. गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच नाहीये. श्रीकृष्ण आणि छत्रपती श्रीकृष्ण यांच्या मूर्तीपाशी ठेवली आहे म्हणे. तर भागवतला आम्हाला चाबी सापडली आहे. खूपच आनंदाचा जल्लोष आहे आमच्यामध्ये. आता भागवत म्हणजे आशेचं किरण दिसलं आम्हाला काहीतरी होऊ शकतात. तर कंटिन्यू करा. आपली खिचडीची रेसिपी होती का खाणं पडतं का उखंड्याला कचऱ्याला दान होतं काय माहित. तर कंटिन्यू करा. आपलं सगळं सामान इथे रेडी आहे. सगळे मसाले आहे. काळा मसाला, चटपट मसाला, धनिया पावडर, हक्का नूडल्स, हे काय जिंजर पेस्ट, मिरकूट, शेंगदाणे, तांदूळ, एव्हरेस्ट, हळद, मीठ सगळे कुकर. तर माहित नाही कोणता मसाला खिचडीसाठी टाकतात. तर जो दिसला तो टाकणार. धरला उचलला टाकला. जे होणार ते होणार. उद्या बघून घेऊ. कारण पहिल्यांदा आहे आमचा. आणि आमचा आचारी पण आज पहिल्यांदा करणार आहे सगळं. आणि आज आम्हाला खरंच नागेशची खूप आठवण येत. नागेश कहून गेला तू घरी. जाऊ द्या रडून काही फायदा नाही. जोकचा पाठ. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहिल्यांदा. पण सुरुवात करण्याआधी आम्हाला कापावं लागेल बटाटा. आणि बटाट्यासाठी आमच्याकडे नाही चाकू. आय म्हणतोय भागवत सापडला. इसवी सन 1760 मधला हा चाकू आहे कदाचित. कारण हा चाकू भेटणं खूप दुर्मिळ आहे हा. आणि हे जे मसाले आहे हे पण दुर्मिळ आहे. आणि ते आज आम्ही टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि सांगा आमची खिचडी बरोबर आहे का नाही. कमेंट करून प्रत्येकाने कमेंट आली पाहिजे. तर कंटिन्यू करा. ते तुम्हाला माझ्या नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर बनलेलं आहे. बघा किती असं प्रसन्नाचं वातावरण आहे. नंबर 1 तुम्ही एकदा भेट देऊ शकता आपल्या नर्मदेश्वर महादेवला. ते खूप छान असं मंदिर आहे. आणि गणपती बाप्पाचं वातावरण असल्यामुळे गाणे ते खूप असे छान चालू आहे. आणि राहिला प्रश्न तुम्हाला वाटत असेल, थांबा 1 मिनिट, तुम्हाला वाटत असेल आताच खिचडी बनवते तर मधातच कुठे चालले. तर मधातच आम्ही चाललो की खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. आणि तेच आमच्याकडे नव्हतं. मग आता आम्ही चाललो पाणी आणायला कॉलेजमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे. आणि पाणीच नसल्यामुळं कच्चे तांदूळ तर आम्ही काही खाणार नव्हतो. सो दॅट्स वाय आम्ही चाललो आता पाणी घेऊन. माझ्याकडे 1 बॉटल, भागवतकडे 2 बॉटल. मी व्हिडिओ बनवत आहे. भागवत मला दिशा देत आहे कारण मला समोरचं काहीच दिसत नाहीये. तर पाणी आणल्यानंतर आपली कंटिन्यू रेसिपी सुरू होईल. तुम्ही कोणी स्किप करू नका, बघत राहा. आपल्या कॉलेजमध्ये पाणी घेण्यासाठी भागवत आता पाणी घेत आहे. इथून थेट आम्ही रूमवर जाणार. पाणी घेतल्यानंतर आम्ही कुठे जाणार, थेट रूमवरती जाणार. आणि काय करणार, खिचडी. पाणी घेऊन आलो आणि आपल्याला पाणी भेटलेलं आहे. तर आपल्या पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा कांदा कापून घेतला. तर त्याच्यानंतर बटाटा, मिरच्या, गोबी आणि टमाटर. तर चला
कापत होतो. आम्ही कापता कापता आमच्या याच्यात आळी निघली बघा. बरं झालं आम्ही आज नाही तर आमचा शेवटचा दिवस असतं, पण भागवतने बघितलं. तर तुम्ही पण असे रूमवर जर बनवत असाल तर काळजी घेत जा, बघून घेत जा. कारण पावसा पाण्याचे दिवस आहे, त्यामध्ये आळा बिळा येऊ शकतात. तर काळजी घेत जा प्रत्येक काम करताना. एक काम करा भाऊ, तुम्ही रिकाम काम रूमवर बनवूच नका. सरळ जा 10-20 रुपयाचं पोटाला पोटभर पाणीपुरी भजी बिजे काहीतरी खाऊन टाका बाहेर. हे कुठाने करत नका बसू, समजलं का? आम्ही करतोय, तुम्ही नका करू. धन्यवाद. नाही धन्यवाद नाही, आत्ताच तुम्ही कंटिन्यू करा. टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी, आता मसाल्यांना तडका देणार. तर आपण सुरुवात केली मसाल्याला तडका देण्यासाठी. टाकला बुवा मसाला, हे बघा. वा 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 नंबर आहे. त्यामध्ये हे अंदाजे चालू आहे बरं का मित्रांनो. मला नाही माहिती, मी टाक तू टाक. हे अंदाजे चालू आहे. पहिले कांदा टाकला. बाप्पा ठसका. सॉरी मित्रांनो, माझी यायलाच भागोची काय होत असेल. कांदा मिरच्या आपण नंतर सांगतो तुम्हाला. लिटर भर असं पाणी टाकून मसाले ऍड केले सगळे. तर कमीत कमी त्यात अर्धा लिटरच्या वर तरी पाणी आहे, 750 ml. आता याला उकळी फुटू देऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकूया. असं त्रिव्र असा ठसका झाला तर रूममध्ये, त्यामुळे तुम्हाला मधातली रेसिपी दाखवून शिकलो. आणि माझ्याकडून एक चूक झाली, थांबा तुम्हाला दाखवतो मी. तांदूळ धुता माझ्याकडून सांडले असे तांदूळ. तर तुम्ही चाकून ती चूक न होऊ देऊ नका, कारण पोटाचा प्रश्न आहे. तर बघू शकता. आणि आपली याला उकळी फुटेपर्यंत आपण तोपर्यंत थांबूया. बनत आहे तोपर्यंत असं गरमी खूप झाली होती आणि तोपर्यंत मी असं वारा खात बाहेर बसलो आहे. खूप असा त्रास. यापेक्षा ना खरंच इमानदारीने सांगतो, बाहेर जाऊन ना खायला चांगलं, पण मग वाटतं की हाताने बनवून बघू, उद्या जर खरंच गरज पडली तर मग. तर यामुळे आम्ही बनवतो. आणि तुम्ही एक विचार करा, खरंच आम्हाला एक खिचडी बनवण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, तर आपल्या घरच्यांना किती त्रास होत असेल, आपल्या आई मम्मीला किती त्रास होत असेल. तर माझी एकच विनंती तुम्हाला सगळ्यांना की थोडं मदत करू लागत जा, जे घरी आहे ते, ज्यांना शक्य होत असेल तेवढं. जेवढी आपल्या आईला शाबास. मोटिवेशन. थांबा थोडं. भागवतने सगळ्यात मोठा असा घोळ केला, त्यामध्ये टाकलं नाही मीठ. सगळ्यात अळणी. आता टाकतोय भागवत मीठ. थोडंसं भागवत लागलं करून घेऊ आपण. तर आचार्य नसला तसंच असते. आमचा आचार्य नागेश भैया मोरे तो गावाकडे गेला, त्यामुळे आम्हाला असं खूप त्रास होत आहे. आणि मी माझी भनभन जास्त लावत नाही, तर ते सांगत होतो तुमच्या आईला मदत करू लागा. तर आपली खिचडी होईपर्यंत आपण तोपर्यंत थांबू. मी तोपर्यंत इंस्टाग्राम बघतो. आपल्याला इंस्टाग्राम आयडिया हे करा बरं का. आणि काय म्हणतात त्याला, फॉलो. तसे 10.5K फॉलोअर्स आहे. ते सगळे म्हणते मला की यूट्यूबवर टाकण्यापेक्षा इंस्टाला पण टाकत जातो, पण मी नको, गावातले लोक बघते, मला लाज वाटते. सो तसं नाही, पण मग मला टाकू वाटत नाही इंस्टाला. येण्याकरण फीड व्ह्यूज जाते आपलं 10K 20K व्ह्यूज जातात. पण बरं आहे ते जे आहे ते. आणि मी शायरी पण म्हणतो बरं का. तुम्हाला एक शायरी म्हणून दाखवतो मी आता. कि उसके बाद हमने मुस्कुराना छोड़ दिया, दिल ऐसा टूटा कि दिल लगाना छोड़ दिया, और ढूंढता रहा जमाने में हमसे बेहतर, वो ढूंढता रहा जमाने में हमसे बेहतर, जिसके लिए हमने जमाना छोड़ा था. वा 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 वा. शायरी जाऊ द्या. तुम्ही आपले शायरीचं पण पेज आहे, पण त्याला सध्या नका फॉलो करून, नवीन आहे. तर आपली तुम्ही रेसिपी बघत चाला. मी माझं बंद करतो आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बघा बरं का, प्लीज बघा. आणि तुमच्या आत्या मावशी सगळं शेअर करा. खिचडीनं पहिलं असंच किरण दाखवलेलं आहे. पहिली शिट्टी तिची वाजलेली आहे. मी घरी ऐकलं होतं की मम्मीने 3 शिट्ट्यापर्यंत. अरे एवढं. खिचडीचं पहिलं असेच किरण दिसलाय. खिचडीने पहिली शिट्टी वाजण्यास सुरुवात झाली आहे. मी मम्मीच्याच एकदा तोंडानं ऐकलं होतं की 3 शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं. तर पहिली शिट्टी झाली, आपण तिसऱ्या शिट्टीपर्यंत थांबूया. तर कंटिन्यू करा बरं का, तुम्ही जाऊ नका. एवढा भारी असा वास येत आहे आमच्या खिचडीचा. तर कसं उरल भागवत? खमंग. एवढा भारी वास येऊ लागला ना आता. तर आता आम्ही खाली काढणार आहे, शिजली का नाही ते बघण्यासाठी. तर बघूयात. कुकरची अनबॉक्सिंग करणार आहे. आरामशीर आहे भाऊ. शिजली का नाही काय माहित, बघूयात. अरे बाप रे, नान करते काय नंबर 1. फर्स्ट टाइम होतं, जमलं ना की भाऊ. अजून शिजवायची गरज आहे त्याला? नाही बघू दे. थोडी लावून त्याला. कशी आहे मित्रांनो आपली खिचडी? नंबर 1 क्लास अशी खिचडी आपली झालेली आहे. तर आता ताटात घेऊया ना, चव सांगूया तुम्हाला कशी आहे. आता खिचडी घेत आहे.
चांगलं तर वाटत आहे बघण्यावरून. वा 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 वा, नंबर एक बाबा. ना कुठली रेसिपी यूट्यूबला बघितली ना काही भागवतने बनवली. तर आज जाऊन आपल्याला बोध काय, याच्यावरून आपल्याला बोध काय मिळतो, नागेश नसला तरी आपण सर्वाईव्ह करू शकतो. निदान सर्वाईव्ह करू शकतो. सर्व नागाची गरज तर असते. नागेशची असते गरज, पण मग सर्वाईव्ह करू शकतो. आणि खाऊन तर सांगतो आता तुम्हाला. थोडा राहिला आपला व्हिडिओ, कंटिन्यू करत राहा तुम्ही तरी. तर मित्रांनो पहिला घास खाऊन बघतो. उत्तम अशा प्रकारची आमची खिचडी झालेली आहे. ना मिठाची कमी, ना तिखट, ना काय, सगळं असं व्यवस्थित झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करूया. आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवा. आणि हे सगळं व्यवस्थित झालं आज. सगळं वारंवार कारभार होता, पण मग ठीक झालं सगळं. तर बघूया आता पोट भरून जेवूयात. धन्यवाद आपला व्लॉग बघण्यासाठी. आपण आजचा व्हिडिओ इथेच संपूया. धन्यवाद. राधे राधे. आणि तुम्हाला राधाष्टमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि तुम्हाला माहिती आहे आपला व्लॉग कोणा शेअर करायचा, काका, मावशी पोरं, मामीश मुलगी, मामाश मुलगी, सगळे मावशी, आत्या, देराची बायको, सगळ्यांना आपला व्हिडिओ असा शेअर करा आणि व्हायरल करा आजचा व्हिडिओ. आजची आपली रेसिपी अशी डन झालेली आहे. तर मित्रांनो धन्यवाद बघण्यासाठी. आणि आम्ही जेवण करतो, तुम्ही पण करा. धन्यवाद. टाटा, बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.